नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील 2 नंबरचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्याकडे केली आहे. धुळे शहरामध्ये 2 नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. याबद्दल अधिक माहिती रणजित राजे भोसले यांनी दिली. या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन आम्ही एक अवैध धंद्यांच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं की धुळे शहरामध्ये असंख्य ठिकाणी अवैध धंदे 2 नंबरचे धंदे चालू आहेत. त्याच्यात विविध प्रकारचे 12 ते 14 प्रकारचे धंदे, तस्करी वाळूची या ठिकाणी सट्टापिढी आहे, गुटख्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्याच पद्धतीने 4 पीस म्हणून आहे, भंगारच्या चोरीच्या गाड्या आहेत, अवैध जनावर वाहतूक आहे, असे 20 प्रकारचे चालू आहे. याच्यामुळे धुळे शहराचं वातावरण खराब होत आहे आणि अवैध धंद्यातून जे काही उत्पन्न तयार होतं आहे याच्यातूनच या धुळे शहरामध्ये जे खून असेल, दरोडे, चोऱ्या, माऱ्या याला जबाबदार अवैध धंदे आहेत. या निमित्ताने आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली की जे अवैध धंदे ते त्वरित बंद करण्यात यावेत. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की या शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत याच्यामध्ये सुद्धा या शहरात काही तरुणांकडे या पिस्तूल आहे, गावठी कट्टे आहेत आणि चॉपर आहेत, तलवारी आहेत. यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे. हे जर वेळेवर रोखलं गेलं नाही तर शहरं अतिशय चुकीच्या मार्गावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या निमित्ताने आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून विनंती केली की त्वरित 2 नंबर धंदे करणारे, अवैध धंदे करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.